राजकारणातील पराभवावर नेहमीच चिंतन होत असतं। विजयाबद्दल मात्र फार काही बोललं जात नाही, पण त्यातल्या संभाव्य धोक्याची जाणीव राज्यातील भाजपच्या नेत्यांना झालेली दिसते। पिंपरी चिंचवडमध्ये पार पडलेल्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीचा संबंध सूर यापेक्षा निराळा नव्हता। ही बैठक म्हणजे सत्ता कारणात मिळालेला अभूतपूर्व विजय कसा पचवायचा याविषयीचीच कार्यशाळा ठरली। आपण आज किती लोक आपल्याला किती स्तुतिसुमनं उधळत असली तरी विजयातलं आत्मपरीक्षण करत असताना आपला संकल्प करणं आणि आपण काय करायचं ते ठरवणं आणि ते कुठल्याही परिस्थितीत घडवून आणणं हे जर आपण करणार नाही तर पुढल्या 5 वर्षे नंतर ज्या जनतेने आज आपल्याला निवडून दिलं ते आपल्याला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा। विजयाची मालिका ही थांबणार नाहीये, ही सुरू झाली आहे, ही पुढेच जाणार आहे। पण या विजयानं उन्मत्त न होता, या विजयाचा अहंकार न करता आपण आता समाज परिवर्तनाचे उपकरण झालो आहे। समाज परिवर्तनाची ऐतिहासिक जबाबदारी ही आपल्याला मिळालेली आहे। त्यामुळे पारदर्शी प्रामाणिकतेने काम करून समाजातलं परिवर्तन घडवायचं आहे। या मानसिकतेमध्ये आपण आलो पाहिजे। मी म्हणजे पक्ष, मी म्हणजे सरकार, मी म्हणजे सारं काही। निवडणुकीतील यशानंतर हुरळून गेलेले नेते तसंच कार्यकर्त्यांना हा डोस आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी पाठोपाठ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपनं आजवर सर्वोत्तम कामगिरी केली आहे। हे एवढं मोठं यश पचवण्याचं आव्हान पक्षासमोर आहे। विजयामुळे येणाऱ्या जबाबदारीचं भान ठेवलं नाही तर जनता माफ करणार नाही, हा इशारा त्यांच्या बोलण्यात दडलेला आहे। भाजप हा पार्टी विथ डिफरन्स असल्याची जाणीव बैठकीत प्रभावीपणे देण्यात आली आहे। मात्र हा डिफरन्स कसा बाजूला ठेवावा लागतो याची कबुलीही या निमित्तानं देण्यात आली। पक्ष वाढवण्याचा गडकरी फॉर्म्युला हा चिंतनाचा विषय म्हणाचा की चिंतेचा, असा प्रश्न या निमित्तानं पडल्याशिवाय राहत नाही। आपण जर नवीन लोकांना घेणारच नाही तर पक्ष कसा मोठा होईल? शेवटी संख्या तेवढीच आहे। काँग्रेसचे मतं कमी झाल्याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसचे मतं कमी झाल्याशिवाय भाजपचे मतं कसे वाढणार आहे? की आम्ही परिसासारखे आहोत। गुन्हेगार जरी आमच्या बरोबर आला तरी तो वाल्याचा वाल्मिकी झाल्याशिवाय राहणार नाही, एवढी आमच्या पक्षात ताकद आहे। कार्यकारिणीतील भाषणात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचा फोकस संघटनात्मक काम हा होता। पक्ष कार्य केल्याशिवाय उज्ज्वल भवितव्य नाही, हा सिद्धांत दानवेंनी आपल्या खास रावसाहेबी शैलीत पटवून दिला। हे काय शिकवतो तुम्ही आम्हाला? हे काय प्रशिक्षण आहे का? आम्हाला निवडणुका कशा जिंका हे शिकवलं पाहिजे। खरं जे निवडणुका कशा जिंकाव याचं नातं पुस्तक आहे, याची नातं शाळा आहे, याचं काहीच नाही आहे। हे तंत्रच वेगळं आहे निवडणुका जिंकण्याचं। पण पक्षात कसं काम करावं, पक्षाचा इतिहास काय आहे हे तर सगळ्यांना माहीत असावं लागतं। याच्यासाठी आपण अशा प्रकारचे प्रशिक्षण वर्ग घेत असतो। सध्या भाजपसाठी अच्छे दिन आहेत। कधी नव्हे ते विरोधक एकवटलेत, त्यामुळे संघर्ष यात्रेची दखल घेत संवाद यात्रा काढण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली। या कार्यक्रमाच्या निमित्ताने 5 लाख कार्यकर्ते 50 लाख घरांमध्ये गेले पाहिजे, 2 कोटी लोकांशी संपर्क केला पाहिजे। पण हे करत असताना किमान 25 लाख शेतकऱ्यांशी आपण संवाद केला पाहिजे। त्यांची संघर्ष यात्रा असेल तर आमची संवाद यात्रा असेल। भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक दर 3 महिन्यांनी होत असते। या वेळची बैठक मात्र विशेष होती। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पाडाव करत महापालिकेत पहिल्यांदाच एक हाती सत्ता मिळालेल्या पिंपरी चिंचवडमध्ये ही बैठक पार पडली। कार्यकारिणीतील विचार मंथनासाठी हा संदर्भ पुरेसा आहे। मात्र या बैठकीतून काही उत्तरं मिळाली असली तरी अनेक प्रश्नही निर्माण केले। अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।